धनु राशी 2 ते 8 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। धनु राशी अखेर 2026 वर्षाचा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी आजपासून सुरू झाला आहे आणि त्यासोबतच नवा कोरा आठवडा देखील सुरू होत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार येणारा आठवडा हा अनेक बदल घेऊन येतो। 2 ते 8 फेब्रुवारी हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ राहील। या काळात ग्रहांचा शक्तिशाली असा आदित्य मंगल योग बनतोय। वैदिक ज्योतिषशास्त्रात आदित्य मंगल योग अत्यंत फायदेशीर तसेच अत्यंत प्रभावशाली मानला जातो। हा योग व्यक्तीला सन्मान, आदर आणि मोठे यश आणि धैर्य देतो। ग्रहांच्या युतीमुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात धनु राशीला मोठे फायदे आणि अनेक नवीन संधी मिळतील। यामुळे त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल। यामुळे काही लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थिरता आणि नातेसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा मिळू शकते। चला तर मग जाणून घेऊया धनु राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल। धनु राशी या काळात प्रेमाच्या बाबतीत बोलायचं तर प्रेम संबंध मजबूत होतील। जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमचे कुटुंब त्यांची संमती देऊ शकतात। वैवाहिक जीवन आनंदी राहील। करिअरच्या बाबतीत हा आठवडा करिअर आणि व्यवसायासाठी अत्यंत शुभ राहील। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल। बेरोजगार व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार नोकरी मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आठवड्याच्या उत्तरार्धात पैसा येण्याचे संकेत आहेत। कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे। धनु राशी या लोकांवर या आठवड्यात नकारात्मक विचारांचा प्रभाव राहू शकतो। त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही सकारात्मक घटनांबद्दल त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असेल। यामुळे त्यांना अनेक चांगल्या आणि फायदेशीर संधी गमवाव्या लागू शकतात। त्यांना त्यांचा स्वभाव सुधारण्याची आवश्यकता आहे। हे करण्यासाठी ते योग आणि ध्यानाची मदत घेऊ शकतात। धनु राशीच्या लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की त्यांच्या सर्जनशील प्रतिभेचा योग्य वापर केल्याने लक्षणीय फायदे मिळू शकतात। यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते। भविष्यात त्यांना लक्षणीय नफा मिळू शकतो। धनु राशीच्या लोकांना घर साफ करताना एखादी हरवलेली मौल्यवान वस्तू सापडू शकते। यामुळे घरात आनंदी वातावरण येईल। त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवता येईल। ते त्यांच्या लहान भावंडांना त्यांच्या अभ्यासात मदत करतील। त्यांच्या पालकांचा त्यांना अभिमान वाटेल, ज्यामुळे त्यांना मानसिक ताण कमी होईल। या आठवड्यात करिअरमध्ये इच्छित निकाल मिळण्याची संधी मिळेल, तथापि त्यांना त्यांच्या सर्जनशील क्षमतांवर काम करावे लागेल। धनु राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात अभ्यास करताना कंटाळा येऊ शकतो, म्हणून त्यांना थोडा वेळ काढून फिरायला किंवा फेरफटका मारण्याचा सल्ला दिला जातो। यामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता विकसित होईल आणि त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित होईल। धनु राशी या आठवड्याच्या मध्यात प्रवेश करत असताना तुमच्या बाजूने ऊर्जा लक्षणीयरित्या बदलते। आत्मविश्वास वाढतो, आशावाद परत येतो आणि नशीब तुमच्या प्रयत्नांना साथ देऊ लागते। आर्थिक बाबींमध्ये सुधारणा दिसून येते आणि मुलांशी, कामाशी किंवा वैयक्तिक कामगिरीशी संबंधित चांगल्या बातम्यांमुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळू शकते। अप्रत्यक्षपणे मिळालेल्या मान्यता किंवा कौतुकांमुळे तुमची प्रतिष्ठा सुधारू शकते। हा टप्पा तुम्हाला तुमच्या मार्गावर विश्वास परत मिळवण्यास मदत करतो आणि तुम्हाला नवीन उत्साहाने पुढे जाण्यास प्रेरित करतो। आठवड्याच्या शेवटी हा आठवडा त्याच्या सर्वात सकारात्मक टप्प्यात पोहोचतो। समाज किंवा व्यावसायिक वर्तुळातून सन्मान, आदर आणि मान्यता जोरदारपणे दिसून येते। तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन ध्येयांशी अधिक स्पष्ट, आत्मविश्वासू आणि सुसंगत वाटते। तथापि महत्त्वाचे निर्णय घेताना अंतर्गत गोंधळाचे क्षण अजूनही उद्भवू शकतात। महत्त्वाचे म्हणजे निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे। आठवड्याच्या अखेरीस भावनिक स्थिरता आणि आशावाद वर्चस्व गाजवतो, ज्यामुळे तुम्हाला प्रगती आणि समाधानाची भावना मिळते। या आठवड्यात भावनिक उबदारपणा आणि समजूतदारपणामध्ये सुधारणा होईल। तुमच्या जोडीदाराकडून मिळणारा पाठिंबा मजबूत होतो आणि प्रेमसंबंध वाढतात। प्रेमींना अर्थपूर्ण संभाषणे, भावनिक जवळीक आणि नवीन विश्वास मिळतो। अविवाहितांना अधिक आत्मविश्वास आणि भावनिक संतुलन जाणवू शकते, ज्यामुळे ते नैसर्गिकरित्या सकारात्मक लक्ष वेधू शकतात। आठवडा जसजसा जवळ येतो तसतसे आठवड्याचे शेवट जवळ येतात, तसतसे भावनिक सुसंवाद अधिक मजबूत होतो। नातेसंबंध अधिक स्थिर आणि आधार देणारे वाढतात। तुमच्या जोडीदारात किंवा कुटुंबात भावनिकदृष्ट्या अधिक गुंतवणूक करण्याची प्रेरणा तुम्हाला वाटू शकते। आदर, प्रामाणिकपणा आणि संयम दीर्घकालीन भावनिक सुरक्षितता आणि आनंद सुनिश्चित करतात। शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत संपूर्ण आठवड्यात स्थिर प्रगती दिसून येते। आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण जाणवू शकतो आणि विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करण्यास किंवा प्रेरणा देण्यास त्रास होऊ शकतो। तथापि चिकाटी आणि शिस्तबद्ध प्रयत्न या आव्हानांवर मात करण्यास मदत करतात।
कामात दिरंगाई टाळा आणि एक सौरीची दिनचर्या ठेवा. धनुराशी, हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगलाच आहे. या आठवड्यात तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर तुमचे काही कायदेशीर प्रकरण चालू असतील तर तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील. आर्थिक बाबींसाठी हा काळ अनुकूल असेल आणि तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवाल आणि खूप आरामशीर वाटेल. आठवड्याचा शेवट तुम्हाला शुभेच्छा घेऊन येत आहे, म्हणून तुम्ही प्रत्येक कामात पूर्ण प्रयत्न करावेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला करिअर किंवा व्यवसायासाठी लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास आनंददायी, फायदेशीर ठरेल आणि नवीन नातेसंबंध निर्माण होतील. गुंतवणुकीसाठीही हा काळ अनुकूल आहे. या काळात तुम्ही ज्या दिशेने काम कराल आणि प्रयत्न कराल त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामावर तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमचा व्यवसाय विस्तार योजना यशस्वी होताना दिसतील. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ शुभ राहतो. स्थावर मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तीसाठी लग्नाची व्यवस्था होऊ शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तुमच्या जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवण्याच्या संधी तुम्हाला मिळतील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला एक मोठी आश्चर्यचकित भेट मिळू शकते. धनुराशी, या आठवड्यात तुम्ही भगवान भैरवाच्या पूजेदरम्यान दररोज 7 वेळा चालीसाचे पठण करा. एकंदरीतच पाहता हा आठवडा धनु राशीसाठी शुभ लाभदायक असेल.